संजय राऊत हा बेअक्कली माणूस आहे आणि रिकामटेकडा आहे। सगळ्यांची विकेट अगोदरच उडलेली आहे। त्यांच्याकडे आता लोणच्याला पण आता उरलेली नाही त्यांची संघटना। येणाऱ्या काळात तरी त्यांना अक्कल येईल आणि त्यांच्या मुलाला अक्कल येईल असं वाटतंय। कोकणात आता ठाकरे गटाला खिंडार पडले, आता एकच खंदा फलंदाज राहिला आहे, बाकी शून्य होणार आहे का, कसं बघताय? नाही, तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून कोणाला फलंदाज समजता मला माहीत नाही। सगळ्यांची विकेट अगोदरच उडलेली आहे। आता कुठल्या अर्थाने तुम्हाला ते फलंदाज दिसतात मला माहीत नाही। सगळे आऊट झालेले आहेत आणि जे आता खरे शिवसैनिक जे तिकडे राहिलेत त्यांना आता खरी शिवसेना कळलेली आहे। बाळासाहेबांचे विचार कोण फॉलो करतो, बाळासाहेबांचे विचार काय होते आणि उद्धव ठाकरे काय करतात हा आता फरक कळल्यामुळे जे आता खरे शिवसैनिक तिकडे होते त्यांना आता खरी शिवसेना कळल्यामुळे ते आता इकडे येत आहेत। कोकणातून आता उबाटा ही साफ झालेली आहे। त्यांच्याकडे आता लोणच्याला पण आता उरलेली नाही त्यांची संघटना। उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं, पण ते अजून ते घमेंड आहे त्यांना, ते अजून हवेत आहेत। त्यांना माहीत नाही की जमीन खालून सरकलेली आहे। येणाऱ्या काळात तरी त्यांना अक्कल येईल आणि त्यांच्या मुलाला अक्कल येईल असं वाटतंय। हे ऑपरेशन सुरूच राहणार आहे का त्या पुढील काळात? बघा, तुम्ही याच असं कोणाला सांगितलेलं नाही। स्वखुशीने जी लोक येत आहेत त्यांना, ज्यांना वाटतंय की बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी जी संघटना आहे, जी खरी शिवसेना आहे, त्यामध्ये आपण गेलं पाहिजे, तर त्यांना आम्ही कसं थांबवणार? साहेब, काल शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे साहेबांना पुरस्कार देण्यात आला। यानंतर ठाकरे गटांकडून शरद पवारांच्यावर टीका सुरू आहे, याकडे आपण कसं बघताय? बघा, मला असं वाटतं टीका संजय राऊतांनी केली। संजय राऊत हा बेअक्कली माणूस आहे आणि रिकामटेकडा आहे। तो कधी समाजातून निवडून आलाय का हो? कधी त्याला काय निवडणूक त्यांनी लढवली आहे का? आता तुम्ही का त्या विषयाला एवढं महत्त्व, त्याला संजय राऊताला महत्त्व देता मला माहीत नाही। फालतू माणूस आहे तो, त्याला काय एवढं महत्त्व द्यायचं? बाकी कुठल्या संस्थेने तो कार्यक्रम घेतला मला माहीत नाही। जर कॉमन प्लॅटफॉर्मवर दोन नेते येतात अवॉर्ड फंक्शनसाठी, त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण काय? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।